अधिक मासातील पहिली एकादशी इतकी शक्तिशाली का मानली जाते? चला तर जाणून घेऊया. एक असा दिवस ज्या दिवशी केलेली भक्ती, जप, दान आणि उपवास सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक फळ देते. असा एक दिवस म्हणजेच एकादशी, जी फक्त 3 वर्षातून एकदाच येते. आणि म्हणतात या दिवशी श्री विष्णू स्वतः भक्तांच्या प्रत्येक प्रार्थनेकडे लक्ष देतात. अधिक मासातील पहिली एकादशी इतकी शक्तिशाली का मानली जाते? या एकादशी मागचं धार्मिक रहस्य काय आहे आणि या दिवशी कोणते उपाय केल्याने जीवनातील दुःख, अडथळे आणि पाप नष्ट होतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील पहिल्या एकादशीचं संपूर्ण महत्त्व, पौराणिक कथा, उपवास विधी आणि चमत्कारिक फायदे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवर. हिंदू पंचांगात दर 3 वर्षांनी एक विशेष महिना येतो, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. इतर महिन्यांना जसं देवतांचं अधिपत्य असतं, तसं सुरुवातीला अधिक मासाला कोणतंच स्थान नव्हतं. पौराणिक कथेनुसार हा महिना दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, हे प्रभू, सगळे मला अशुभ म्हणतात, माझा अपमान करतात. तेव्हा श्री विष्णूंनी त्या महिन्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास, आणि आशीर्वाद दिला. या महिन्यात केलेली भक्ती, दान आणि उपवास हजार पटींनी फळ देईल. मग अधिक मासातील पहिली एकादशी विशेष का? अधिक मासातील पहिली एकादशी अत्यंत शक्तिशाली मानली जाते, कारण ती या पवित्र महिन्याची सुरुवात करणारी दिव्य तिथी असते. या दिवशी वातावरणात सकारात्मक आणि सात्विक ऊर्जा अत्यंत वाढलेली असते. असं मानलं जाते की या एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवरील भक्तांवर विशेष कृपा करतात. जो भक्त श्रद्धेने उपवास करतो, विठ्ठल नाम घेतो, दान करतो, त्यांच्या अनेक जन्मांची पाप नष्ट होतात. स्कंद पुराणात एक कथा सांगितलेली जाते. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत भक्तिमान होते, पण त्यांच्या आयुष्यात सतत दुःख आणि गरिबी होती. एकदा एका संतांनी त्यांना सांगितलं, अधिक मासातील पहिली एकादशी श्रद्धेने कर, भगवान विष्णू तुझं जीवन बदलतील. त्या ब्राह्मणाने पूर्ण श्रद्धेने उपवास केला, रात्रभर हरिनाम घेतलं आणि गरिबांना अन्नदान केलं. काही दिवसांतच त्यांच्या जीवनातील संकट दूर झाली. त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आली. तेव्हापासून या एकादशीला अत्यंत चमत्कारी एकादशी मानली जाते. अधिक मासातील पहिल्या एकादशीला काही विशेष गोष्टी केल्यास अत्यंत पुण्य मिळतं. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. श्री विष्णू किंवा विठ्ठलाला तुळशी अर्पण करावी. तसेच पिवळे फुलं वाहावेत. 108 वेळा जप केल्याने मन शांती होते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल या नावाचा जप करावा. अन्नदान, वस्त्रदान किंवा गायीला चारा देणे अत्यंत शुभ मानले जाते. रात्रभर जागरण करून हरिपाठ, अभंग आणि भजन ऐकल्यास अधिक पुण्य मिळतं. असं मानलं जातं की या एकादशीला श्रद्धेने प्रार्थना केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, घरातील नकारात्मकता दूर होते, विवाहित अडथळे कमी होतात, मानसिक तणाव कमी होतो, पितृदोष आणि ग्रहदोष शांत होतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात एकादशीला विशेष महत्त्व आहे. पंढरपूरमध्ये हजारो वारकरी विठ्ठल नाम घेतात. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा जयघोष होतो. अधिक मासातील एकादशीला विठू माऊलींची भक्ती अधिक प्रभावी मानली जाते. उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते, मन शांत होतं आणि ध्यान भक्तीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणूनच आपल्या ऋषींनी एकादशीचं महत्त्व सांगितलेलं आहे. कदाचित तुमच्या आयुष्यातील काही समस्या असतील, काही दुःख, काही चिंता, पण भक्तींमध्ये खूप मोठी शक्ती आहे. अधिक मासातील ही पहिली एकादशी कदाचित तुमच्या जीवनात नवीन आशा घेऊन येईल. फक्त श्रद्धेने विठ्ठलाचं नाव घ्या. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. असं मानलं जातं की अधिक मासातील पहिल्या एकादशीला स्वर्गातील देवताही भगवान विष्णूंची विशेष पूजा करतात. या दिवशी चुका टाळाव्यात. जसं खोटं बोलू नये, तामसिक अन्न खाऊ नये, राग करू नये, कोणाचा अपमान करू नये. कारण हा दिवस मन आणि आत्मा शुद्ध करण्याचा मानला जातो. या दिवशी श्री विष्णूंना तुळशी अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. एक तुळशीपत्र अर्पण केल्याने हजार यज्ञांचं पुण्य मिळतं, असं सांगितलं जाते. एकादशीच्या रात्री हरिनाम, अभंग आणि भजन ऐकल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात, असं वारकरी मानतात.
काही भक्तांचा अनुभव आहे की या दिवशी मनापासून प्रार्थना केल्यावर त्यांना स्वप्नातून देवांचे संकेत मिळते. या दिवशी भुकेल्यांना अन्न दिले तर ते स्वतः विष्णूंना अर्पण केल्यासारखं मानलं जाते. अनेक वारकरी अधिक मासातील एकादशीला अणवाणी चालत विठ्ठल नाम घेतात, कारण त्यांना विश्वास असतो विठू माऊली प्रत्येक पावलाने पुण्य लिहित असते. घरात काय लावावं? तुळशीसमोर दिवा लावावा, विष्णू मंत्र जपावे, विष्णू सहस्त्रनाम जपावे, हरिपाठ करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. काही धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की या दिवशी केलेले दान आणि जप पितरांनाही शांती देते. ही एकादशी कोणासाठी सर्वात महत्वाची आहे? आर्थिक अडचण असलेले, सतत आजारी पडणारे, मानसिक तणाव असलेले, विवाहात अडथळे असलेले, नोकरी व्यवसायात समस्या असलेले. कदा कदाचित देव तुमची परीक्षा घेत असतील, पण अधिक मासातील ही एकादशी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर ठरू शकते. या एकादशीबद्दल एक असं रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे. काही ठिकाणी असा समज आहे की अधिक मासातील पहिल्या एकादशीला केलेली मनोकामना 33 दिवसांत पूर्ण होऊ लागते. फक्त 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि मनातील इच्छा श्री विष्णूंना सांगा. वारकरी परंपरेत सांगितलं जाते भगवान विठ्ठल भक्तांची श्रद्धा, संयम आणि भक्ती पाहतात. जो भक्त संकटातही नामस्मरण सोडत नाही, त्यांच्यावर विठू माऊली विशेष कृपा करतात. एकादशीला शरीरातील ऊर्जा वेगळी कार्यरत असते असं योगशास्त्र सांगतं. म्हणून उपवास, जप आणि ध्यान यांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. काही ठिकाणी अशी मान्यता आहे की या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढलेली असते, म्हणून संध्याकाळनंतर झाडू लावणं टाळलं पाहिजे. जुन्या लोकांमध्ये असा समज आहे, भक्ती इतकी शक्ती असते की साधा माणूसही देवाजवळ पोहोचतो. फक्त मनापासून म्हणा रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुंज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त मनापासून म्हणा रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.